आजवर इन्स्टंट पद्धतीमध्ये तुम्ही बऱ्याचदा कैरीच्या इन्स्टंट लोणच्याची किंवा मग चटपटीत चटण्यांची रेसिपी पाहिली असेल. पण आजची ही पद्धत ना काहीशी वेगळी आहे. फ्रीजशिवाय 10-12 दिवस टिकू शकते आणि घरात भाजीला काही शिल्लक नसेल तर बेस्टच ऑप्शन आहे. काय म्हणता, कैरीपासून काहीतरी वेगळी रेसिपी हवी आहे? चला तर बोलूयात मस्त अशी चटकदार चटपटीत तोंडाची चव वाढवणारी उन्हाळा विशेष कैरीची चटणी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर या चटणीकरिता मी या ठिकाणी तोतापुरी 1 किलो कैरी घेतली आहे. एकदम ताजी आजच मार्केटमधून आणलेली असल्यामुळे ही थोडीशी गरम होती आणि म्हणूनच मी ही जरा वेळ पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवली, जेणेकरून यावरील जो चिकाचा भाग असतो, माती असते, ती पूर्णतः निघून जाते आणि कैरी थंड होते, यातील उष्णता देखील कमी होते. तर संपूर्ण कैऱ्या छान अशा स्वच्छ धुवून घेऊयात आणि नंतर कोरड्या करून घेऊयात. आता मी या ठिकाणी तोतापुरी कैरी घेतली आहे, पण तुम्ही रेग्युलरची साधी जी कैरी असते ना, गावरान कैरी, ती वापरली तरी देखील चालणार आहे. आता चटणी जास्तीत जास्त काळापर्यंत टिकण्याकरिताची महत्त्वाची टिप्स म्हणजे कैरी धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित कोरडी करून घ्या. यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहायला नकोय. आता या आपल्याला किसून घ्यायच्या आहे. त्याकरिता जो देठाचा भाग असतो तो पहिले कट करून घेतला आणि आता कैरी सालीसह छान अशी किसून घेते. जेवढी बारीक किसणी असेल ती वापरावी. यामुळे आपली चटणी खूप छान पटकन मुरते आणि अगदी व्यवस्थित अशी सॉफ्ट लागते. आपली ही चटणी जास्त काळापर्यंत टिकण्याकरिता आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जी कैरी घेत आहोत ती कैरी जास्त जुनी नसावी, म्हणजेच नरम पडलेली नसावी किंवा ठेचलेली नसावी, खराबही नसावी. तर बघा, या पद्धतीने संपूर्ण कैऱ्या मी छान अशा किसून घेतल्या. यामध्ये थोडासा कोळीचा भाग निघाला, तो काढून टाकला. तर एवढा हा आपला कैरीचा किस तयार झाला आहे. आता चटणी चटपटीत चवीची होण्याकरिता एक मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी कढाई हलकी गरम झाल्याबरोबर लगेच यामध्ये घालूयात 3 ते 4 चमचे मोहरी. मोहरीऐवजी तुम्ही मोहरीची डाळ देखील या ठिकाणी वापरू शकता. सोबतच घेऊयात 1 चमचा मेथीदाणे. तर याचं प्रमाण देखील तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. पण मेथीदाणे खाल्लेले खूप चांगले असतात आणि यामुळेच मी ते या ठिकाणी वापरलेले आहेत. दोनही साहित्य भाजल्यानंतर हलकासा सुगंध यायला लागतो, त्याच वेळेला लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे दोनही साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. पण लगेचच हे मिक्सरला फिरवून घ्यायचं नाहीये. तर थंड झाल्यानंतर जेवढं शक्य आहे तेवढं बारीक दळायचं. आता खलबत्ता घेतलाय, त्यामध्ये घालूयात 20 ते 25 लसूण पाकळ्या आणि या मस्त अशा ठेचून घेऊयात. अर्धवट जाडसर राहिल्या तरी देखील चालणार आहे. तर हा लसूण ठेचत असताना मीठ अजिबात वापरू नका, नाहीतर मग लसणाला पाणी सुटू शकतं. तर बघा, या पद्धतीने लसूण अर्धवट मी ठेचून घेतला. आता हा देखील जरा वेळाकरिता साईडला ठेवू आणि पुढील कृती करूयात. तर बघा, आपला या ठिकाणी कैरीचा जो किस होता तो मी एका बाउलमध्ये काढून घेतलाय. आता यामध्ये काही सुके मसाले घालूयात. अर्धा चमचा हळद, 2 चमचे किंवा चवीनुसार लाल तिखट. लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची ठेचून घातली तरी देखील चालणार आहे. अर्धा चमचा काश्मीरी तिखट देखील घातलं, यामुळे रंग छान येईल. 1 चमचा धना पूड घालूयात आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालूयात. आता मेथीदाणे आणि मोहरी देखील मी मिक्सरला फिरवून घेतलेली होती. याची बघा इतपत जाडसर भरड राहिली आहे, ती आता लगेच यामध्ये घातली. आता लगेचच फोडणी तयार करून घेऊ. तर फोडणीकरिता सेम कढाईमध्ये साधारणतः 70 ते 75 ग्रॅम म्हणजेच 1.5 वाटी तेल घातलंय. आता हे तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचंय. हे तेल गरम झाल्याबरोबर लगेचच घालूयात 1 चमचा मोहरी. तर या चटणीमध्ये मोहरीचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापर होतो, पण जर तुम्हाला नसेल आवडत स्किप केली तरी देखील चालेल. 1 चमचा जिरेही घालूयात. जिरे देखील छान असे फुलले जायला हवे. पाऊण चमचा बडीशोप घातली, यामुळे टेस्ट फार छान येते. आणि आता लगेचच ठेचून घेतलेला संपूर्ण लसूण घालायचा आहे. हा लसूण छान असा तळून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही खमंग तळाल तेवढी तुमची चटणी जास्त काळापर्यंत टिकेल. अर्धा चमचा हिंगही घालूयात, यामुळे चटणीला टेस्ट जास्त छान येईल. आता लसूण तळत आला, रंग बदलायला लागला की मग यामध्ये भरपूर सारे कढीपत्त्याची पाने घालायची आणि ही छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची, जोपर्यंत यातील बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत. बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, तर अशा वेळेला तुम्ही ही चटणी बनवून नक्की खा, कारण यामध्ये आपण कढीपत्ता घातलाय आणि कढीपत्त्यामुळे भूक वाढण्याकरिता मदत होते. सोबतच आपल्या केसांपासून ते नखांपर्यंत संपूर्णच आरोग्य सुधारतं. कढीपत्ता छान असा तळून झाला की मग यामध्ये 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या घालायच्या.
या घालणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे. पुन्हा एकदा हे जरा वेळ तळून घेऊयात, म्हणजे मिरच्यांचा फ्लेवर या आपल्या तडक्यामध्ये अगदी परफेक्ट उतरेल. खूप छान असा आपला हा तडका तयार झालेला आहे. गरमागरम तडका म्हणजेच फोडणी लगेचच या किसून घेतलेल्या कैरीवर आणि मिश्रणावर घालायची. एकदम अनोख्या पद्धतीची ही चटणी आहे. जास्त तर साऊथ भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये केली जाते. जबरदस्त चवीला तयार होते. आवडत असल्यास तुम्ही यामध्ये थोडासा गूळ किंवा साखर देखील घालू शकता. यामुळे चटणी मस्त अशी चटपटीत फ्लेवरची म्हणजेच चवीची तयार होईल. या ठिकाणी आपण कैरीचा वापर किसून केला असल्यामुळे ही चटणी फार पटकन मुरते. यामुळे तुम्ही ही लोणचं म्हणून देखील खाऊ शकता. तयार झालेली चटणी 15 दिवस आरामशीर टिकते आणि जास्त काळापर्यंत टिकवायची असेल तर फ्रीजमध्ये स्टोअर करा आणि कोरड्या भांड्याचा आणि कोरड्या बरणीचाच वापर करा. तर या ठिकाणी मी थोड्याशा काश्मीरी लाल तिखटचा वापर केल्यामुळे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. मला ही चटणी भाजी नसल्यास तोंडी लावण्याकरिता आणि त्यासोबत भातावर खायला खूपच जास्त प्रमाणात आवडते. त्यामुळे मी देखील आज भात केलेला आहे, त्यासोबत तुम्हाला खाऊन दाखवते. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.